हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग. तर कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही पण छानच असाल. खरं तर माझी तब्येत बिघडली, थोडी सर्दी वगैरे झाली. आवाज थोडा चेंज होत असेल, पण आय होप तुम्ही समजून घ्याल. तर बघा, सुंदर अशी सकाळ झाली, छान सुंदर सकाळच्या सुंदर अशा शुभेच्छा. तर बघा, छानपैकी मुलांना दूध वगैरे गरम करायचं होतं म्हणून दूध गरम करायला ठेवलं. बघा, सध्या ना आम्ही कसं शहरात राहत असल्यामुळे पॅकेटमधलं दूध घ्यावं लागतं. शक्यतो इकडं असं डेअरी वगैरे येत नाहीत, मग पॅकेटमधलं दूध आणावं लागतं. पॅकेटमधलं दूध जरा बऱ्यापैकी पडते आणि विश्वास राहतो ना. मग राहतं डेअरीतल्या म्हणजे जास्त विश्वास ठेवता येत नाही, म्हणून मग हे पॅकेटमधलं दूध आम्ही वापरते. तर बघा, अशा पद्धतीने दूध वगैरे गरम करून करायला ठेवलं. चहाला ठेवलं आहे बघा. तोपर्यंत लगेच पाठीमागं दीदी आमची उठली होती. तिला नुसती मम्मी पाहिजे असते. त्यानंतर बघा, तिला पाणी वगैरे दिलं. तिला तहान लागली होती. खरं तर आज संडे असल्यामुळं जरा वेळानंच उठली होती. खरं तर कामाला कुठं सुट्टी असते ना. मग एक थोडा वेळ अर्धा तास जरा लेट उठली होती, म्हणून मग ती पण जरा निवांत झोपली होती. तिला थोडं पाणी दिलं. त्यानंतर मग चहा वगैरे करून घेतला. त्यानंतर तिला थोडं दूध आणि चहा वगैरे आम्ही दोघींनी मिळून घेतला होता. आर्यन काय आज उठलाच नव्हता. बराच वेळ तो झोपून होता. कधीतरी एखाद दिवस झोपतो खूप उशिरा. तोपर्यंत मग मला स्वयंपाक करायचा होता, म्हणून मग पटकन मग भाजी करण्यासाठी बटाटे उकडायला ठेवले. अगदी 10 मिनटात बटाटे उकडून होऊस तर माझा चहा आणि दीदीला दूध वगैरे पाजून झालं होतं. त्यानंतर बघा, अगदी तिला थोडीशी तिचं रुटीन बसूच तर ना मग माझी बटाटे उकडलेली होती. त्यानंतर मग भाजीची तयारी करायला घेतली. अगदी फार असं काही नव्हतं, कारण तब्येत जरा थोडी बिघडल्यामुळं एवढा काही असा उत्साह नव्हता स्वयंपाक करण्यात. पण असतं ना, स्वयंपाकाला कुठं सुट्टी असते, करावंच लागतं. मग शेवटी मुलं आहे ते म्हणल्यावर करणं भागच असतं ना. म्हणून मग बटाटे वगैरे उकडायला ठेवली होती. बटाटे उकडून झाले. त्यानंतर मग भाजी करण्यासाठी पटकन कोथिंबीर निवडून घेतली. त्या कांदा कट करून घेतला. त्यानंतर अगदी 4-5 मिरच्यानं बारीक कट करून घेतल्या. ते बघा, अगदी पटपट अशा. दीदी खेळूस तर पटकन मग माझा भाजी तयार होती. आणि तोपर्यंतच अगदी बघा, छान अशी कोथिंबीर अगदी ताजी ताजी येते. खूप भारी वाटतं. आणि मग तशीच ना फ्रीजमध्ये पेंडी व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये घालून ठेवली ना, अगदी एक आठवडाभर छान जशीच्या तशी राहते. आणि नेहमी बघा, सवय होऊन गेली की नेहमीच्या जेवणात कोथिंबीर असते. कोथिंबीर नसल्या असं सुकल्यासारखं वाटतं. त्या पद्धतीने बघा, पटकन भाजी करण्याची तयारी करून घेतली. त्यानंतर भाजी बनवायला घेतली. बघा, अगदी कढई ठेवली. त्यानंतर त्यात थोडंसं तेल टाकले. साधारण 3 पळ्या तेल टाकले, छोट्या पळ्या. त्यानंतर मग त्यात मोहरी ॲड केले. थोडंसं जिरं टाकलं. तर त्यानंतर बघा, कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता टाकताना जरा जपून, कारण तेल उडतं, ते अंगावर उडते बघा. त्यानंतर मिरची ॲड केली. थोडासा कांदा, 1-2 कांदे मी चिरून घेतले होते. त्यानंतर छान असा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे बघा, अगदी छानपर्यंत. भाजी करताना नेमकी कचऱ्याची गाडी आली होती बघा, त्यामुळे भाजी निम्म्यातच सोडली.
आणि ते कचरा टाकायला पळत पळत खाली जावं लागतं रोडला. इकडं शहरात तो लई मोठा प्रॉब्लेम आहे. एकतर गाडी दररोज येत नाही, आली म्हणजे ते पळायला लागतं. दिवसभर नसतं त्याच्यावर ध्यानच ठेवायचं. तर कचरा टाकण्यासाठी इथं सोनं घेतल्यासारखं काम झाले. भाजी बनवायला घेतली कचरा वगैरे टाकून आले. त्यानंतर मग परत आणि भाजी बनवायला घेतली. बघा अगदी छान असा लालसर होईपर्यंत कांदा भाजून घेतला होता. त्यानंतर मग त्यात उकडलेली बटाटे चिरून घेतले ते, आणि त्यानंतर मग बटाटे ॲड केले. त्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर वगैरे ॲड केली. अगदी मस्त भाजी तयार झाली होती बघा. आर्यनच्या पप्पाने अगदी आवडीने खाल्ली. खूप टेस्ट आली. त्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली आणि थोडंसं मग शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून मग 2 मिनटं परत छान असे हलवून घेतले. अगदी छान पद्धतीने माझी भाजी तयार होती. त्यानंतर बघा काल संध्याकाळी आर्यनचं चाललं होतं मला पुरी भाजी खायची, मला पाणीपुरी खायची. म्हणजे त्याला पुऱ्याचं खूप ध्यान झालं होतं. मग म्हणलं ठीक आहे, आज संडे आहे, आज जरा निवांत राहतं, स्वयंपाक धावपळ नाही, कारण त्याला स्कूल नाही आणि आर्यनच्या पप्पांना ऑफिस नसल्यामुळं निवांत पैकी करता येणार होतं. मग त्यांच्या आंघोळ्या वगैरे पाठीमागे ठेवल्या आणि मग पुऱ्या करायला घेतल्या होत्या बघा. तर पुऱ्या करण्यासाठी ना अगदी खूप असं नाही, मग त्याचं पाठीमागच्या वेळेस केले तेव्हा मी गव्हाच्या पिठाच्या केल्या होत्या. पण त्याचं चाललं होतं पुऱ्या लालच दिसत आहेत, मला व्हाईटच पाहिजेत. मग म्हणलं ठीक आहे, आता ह्या वेळेस ना गव्हाच्या पिठाच्या न करता मग मैद्याच्या कराव्या. म्हणून मग पटकन मग मैदा आणि रवा मिक्स करून ना त्यात थोडासा सोडा ॲड केला आहे आणि मग पीठ मळून घेतले बघा. अगदी सगळ्याच पिठाचे मी पुरे बनवणार नव्हते, कारण त्याला भाजी टाकून ना थोडा समोसा पण बनवायचा होता. म्हणून त्याच पिठाचे मग थोडेसे 2-4 समोसे बनवून घेतले होते. ते पीठ थोडं असं छान भिजवून दिलं होतं बघा अगदी. आणि पीठ भिजलं का मग मस्त अशा पुऱ्या फुगतात पण छान होतात. मग अगदी कढई गरम होस तर मग 2 उंडे वगैरे करून घेतलं. त्यानंतर कढईत छान असं तेल ओतलं, म्हणजे जेवढं पुरी तळाल एवढं तेल ओतलं. अगदी खूप तेल असं ओतायचं नाही. अगदी छान पद्धतीने ना पुऱ्या बनवून घेतल्या होत्या बा. अगदी खरं तर मुलांचं बघा कसं असते, म्हणजे काहीतरी चांगलं चविष्ट पाहिजे असते खायला. त्यानंतर बघा अगदी पटकन तेल गरम होस तर मग पुऱ्या लाटाई घेतल्या होत्या. खरं तर पुऱ्या खूप अशा पातळ पण करायचे, लाटताना पातळ पण लाटायचं नाही आणि जास्त जाड पण लाटायचं नाही. नाहीतर होतं कसं मग जाड असल्या का आतून व्यवस्थित भाजत नाहीत आणि ते खायला खरंच तर व्यवस्थित लागत नाहीत. आणि जास्त पातळ झालं का ते करप लागत होतं. मग असं अगदी मध्यमशीर अशा पद्धतीने लाटल्या ना खूप छान पद्धतीने पुऱ्या फुगतात आणि जास्त तेलकट पण होत नाहीत. अगदी मस्तपैकी बघा माझं झालं होतं. अगदी मग पहिल्यानं खूपच लहान व्हायला लागले होते, म्हणून परत आणि मग वाटी घेतली. सारखं कुठं खेळत बसायचं म्हणून ना मग सकाळचं कसं जरा थोडं सगळंच मुलांचं पण आवरायला लागतं, सकाळची कामं पण असतात. म्हणून मग जरा मोठ्या मोठ्या केल्या. मग वाटीनंच जरा मोठ्या मोठ्या केल्या. अगदी 2 ते 3 गोळ्याच्या छान अशा लाटून घेतल्या. त्यानंतर मग पुऱ्या भाजाय घेतल्या होत्या बघा अगदी. आणि अशा फुगत होत्या पुऱ्या. खरं तर स्वयंपाक छान झाला का खूप प्रसन्न आणि मस्त वाटतं. तोपर्यंतच बघा आर्यन माझा उठला होता आणि मग त्याला खरं तर ते सरप्राईजच होता. त्याला पुऱ्या खूप आवडतात. त्याने खूप उड्या मारल्या आणि त्या ब्रश वगैरे करून घेतला आणि पहिला आंघोळ वगैरे काही केलीच नाही, तसंच खाऊन घेतलं त्यानं. म्हणतात ना जे आवडीचं असतं तेच मुलं खातात, त्या पद्धतीने मग त्यानं खाऊन घेतलं होतं.
एकदा मस्तपैकी फुगत होत्या, खूप भारी वाटत होतं मला. तर बघा अशा पद्धतीने माझं आज छान असं मग स्वयंपाक करून घेतला होता. तर बघा आज आहे संडे, तुम्ही पण प्लॅन करा छानपैकी. बाहेर खात बसण्यापेक्षा घरातल्या घरात आपलं काहीतरी करायचं, जे की हेल्दी राहतं. बाहेरचं कसं खाणं जरा शक्यतो आता वातावरण थोडं चेंज होते, त्यामुळे जरा सगळ्यांना सर्दी खोकला वगैरे होते. काळजी घ्या. आमच्या घरात तर बऱ्यापैकी सगळेच आजारी पडलात. तर चला, आय होप तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सांगत चला कमेंटद्वारे की व्हिडिओ आवडतात की नाही. बघा अगदी पुऱ्या मस्त अशा टोम फुगून तयार झाल्या होत्या. दिसायला पण खूप छान दिसतात. खूप छान वाटतील. म्हणजे असं व्यवस्थित जर स्वयंपाक झाला ना, मनाला पण भारी वाटतं आणि ते खाणाऱ्याला पण भारी वाटतं. खरं तर हे सगळ्यात ना आमच्या आर्यांच्या पप्पांना अजिबात इंटरेस्ट नसतं असलं. त्यांना भाकरी झाली म्हणजे काम ओके. त्यांनी थोडं मग खाऊन घेतलं, पण त्यांना पण खूप आवडलं. शेवटी कसं असते, मुलांसाठीच तर करायचं असतं सगळं, म्हणून मग थोडा प्लॅन केला होता. तर आय होप तुम्हाला पण तो आवडला असेल. आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, ओके, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. सध्या व्हायरलच जास्त आहेत, त्यामुळे घरातच बनवून खायचं.